सातत्यानं काम करणाऱ्या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर आज जिल्ह्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांची सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये आपण बैठक घेतली। एकूण जिल्ह्याचा विकास आराखडा 31 मार्चपूर्वी वेगळ्या पद्धतीच्या निधींचं खर्च करण्याबरोबरच नवीन 7 तारखेला होणाऱ्या विभागीय जे काही DPTC आहे अजितदादांच्या नेतृत्वाखालची अजितदादांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागण्यासाठी जे काही योजना करायला पाहिजे त्यासाठी आजची बैठक पूर्ण झाली। या बैठकीमध्ये सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उद्या होणाऱ्या 1 तारखेला आपण बैठक बोलवतो आहे आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं 7 तारखेला पुण्यामध्ये जी विभागीय बैठक होते अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याला अधिकाधिक निधी मिळण्यासाठी आपण मागणी करणार आहोत। गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण मेपर्यंत काढण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या गेल्या त्या संदर्भात नियोजन जिल्हा स्तरावर करावं लागणार आहे। एक समिती देखील आता जिल्हाधिकारी समिती देखील या ठिकाणी आता गठीत झाली आहे। गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण काढणं हे सरकारचं निश्चितपणाने जबाबदारीचं आहे। त्यामुळं जी काय आज कमिटी नेमली गेली त्याच्यावर एक कालबद्ध प्रोग्राम करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामाला गती देणार। संदर्भात काय सरकार पाऊल उचलणार आपण आरोग्य गर्भलिंग निदानाच्या संदर्भात अत्यंत प्रभावीपणाने कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याबद्दल राज्यस्तरावरती सर्व पोलीस विभागाचे म्हणजे सर्व DSP आणि IG आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचे सगळ्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत। पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला त्या सगळ्याची महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती दिसेल। शाहवाडीतील 165 एकरातील वृक्षतोड बेकायदेशीर झालेले आहे। चौकशीचे आदेश दिले असताना केवळ 2 गटातील चौकशी झालेली आहे। कारवाईसाठी टाळाटाळ होत आहे। पालकमंत्री म्हणून आपली भूमिका काय असेल? पालकमंत्री म्हणून कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला कुठेही आळा म्हणजे अजिबात चालणार नाही। जे योग्य आणि कायदेशीर असेल त्या सगळ्या गोष्टींचीच अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्तता केली जाईल। जर बेकायदेशीर आपल्या ह्यात वृक्षतोड केली असेल तर त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई केली जाईल। संख्या वाढत चालली, रुग्णांची संख्या जे ते वाढते, 59 रुग्ण जे ते राज्यात आहेत, कशा पद्धतीनं एक सरकार म्हणून आणि आरोग्य खातं म्हणून आता त्या ठिकाणी पावलं GBSच्या बद्दलची जी काही एकूण सगळे आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये विशेषतः पुणे शहरामध्ये सुद्धा पेशंटची संख्या वाढते त्यामुळे अनेक लोकांमध्ये सुद्धा त्याबद्दल थोडीशी काळजी आहे। परंतु या सर्व या आजार पूर्वीपासूनच आपल्याकडे आहे आणि याच्याबद्दल एक प्रतिकारशक्ती कमी झाली की GBSची लागण होते। खरं तर हा काय म्हणजे आपला संसर्गजन्य रोग नाही आहे त्यामुळे या सगळ्याबद्दल प्रतिकारशक्ती वाढवणं हाच एक मुद्दा आहे। तरीसुद्धा आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्व विषयावरती लक्ष ठेवून लोकांचं प्रबोधन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेतात। शक्तीपीठ महामार्गावर आता धरणे आंदोलन नेमकी राज्य सरकारची भूमिका काय असणार आहे? कारण शेतकऱ्यांचं वाढतं विरोध यापूर्वीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या शक्तीपीठाच्या आंदोलनं जी झालेली आहेत त्यावेळेला नामदार मुश्रीफ साहेब असतील आणि आम्ही असू सगळ्यांनीच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊ। गर्भलिंगाच्या निदानाच्या बाबतीत आपण काही सामाजिक संघटनांना त्यामध्ये सामावून घेणार आहात का? कोण माहिती देते किंवा या संदर्भात काम करणाऱ्यांना आपण काहीतरी प्रोत्साहन करणं गरजेचं आहे? खरं तर हा जो कायदा आहे त्या कायद्याला अधिक प्रभावीपणानं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। कारण राज्यातलं आणि देशातलं एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुलींचं प्रमाण कमी होतं आहे तो खूप चिंताजनक विषय आहे। त्यामुळे साहजिकच देशपातळीवरती सुद्धा याच्याबद्दल अधिक कडक कारवाई करण्याबद्दल आणि प्रभावीपणानं अंमलबजावणी करण्याबद्दल सूचना आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या आहेत। परवाच एक आरोग्य विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 निर्णय घेण्यात आले की ज्या NGOज असतील, जे सोशल ॲक्टिव्हिस्ट असतील त्यांनासुद्धा ना या प्रक्रियेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सामावून घेणं, जिल्हा स्तरावरच्या सगळ्या कारवाया, एका बाजूला पोलीस प्रशासन, दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाची यंत्रणा आणि महसूल विभागाचे सगळे अधिकारी या सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणं। दुसरं याच्यामध्ये जे खबरी असतील त्यांच्यासाठी आपण 1-1 लाख रुपये बक्षीस होतो। एका बाजूला खबरी आणि दुसऱ्या बाजूला जे डिकॉय असतात म्हणजे विशेषतः जी महिला पुढे येते या सगळ्या गोष्टींना आम्हाला सर्वांना मदत करायला त्यांनासुद्धा 1 लाख रुपयेचं बक्षीस म्हणता येणार पण 1 लाख रुपयेचं त्यांनासुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींसाठीचं सहकार्य आम्ही जाहीर करतो आहे। त्याबद्दलचा निर्णय होईल। या सगळ्याचा उद्देश असा आहे की आता PCNDT ॲक्ट जो आहे तो अधिक प्रभावीपणाने राबवणं ही अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये राज्यभरातल्या सगळ्या कमिट्या कार्यान्वित होतील, अनेक चांगले लोक अतिशय उत्साहानं सहभागी होतील, फ्लाईंग स्क्वॉड नेमले जातील आणि त्या फ्लाईंग स्क्वॉडच्या वतीनं जे कोण चुकीचं असं काम करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई आपण करतो। धक्कादायक बाब म्हणजे अशा NGO जे स्टिंग ऑपरेशनला पुढे आणतात त्याच व्यक्तींना पोलीस प्रशासनाकडून चुकीची वागणूक मिळते आणि डॉक्टरांच्याकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होतो।
मला असं वाटतं की असं होत असेल तर ते दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सर्व समाजाची जबाबदारी आहे आणि जर समाजातले जर काही अशा NGO आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट पुढे येत असतील तर त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. जर अशा पद्धतीनं कोण शासकीय यंत्रणेतले लोक करत असतील तर त्याची चौकशी आपण करू आणि त्या सगळ्यांना योग्य त्या समज आणि सूचना देऊ. गारगोटीमधल्या शासकीय विश्राम बांधकाम व्यावसायिकाला विकल्या गेल्याचं समजतंय रेस्ट हाऊस, तर काय त्या संदर्भात नेमकं आता पाऊल उचललं जाणार आहे? एकूणच तिढा निर्माण झाला या सगळ्या. नाही, एखादी इमारत विक्री झाली काय झाली याची वस्तुस्थिती बघू. कायद्याच्या नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणेच कुठली गोष्ट होईल. अशा पद्धतीनं कुणीही कुठली गोष्ट चुकीची आणि बेकायदेशीर करणार नाही आणि शासनाचे नियम आहेत, कुणी तसं करू शकत नाही. जर असं असेल तर निश्चितपणाने या अशा जे चुकीचं काम करणारे लोक असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले या योजनेची जी काम करणारी आरोग्य दूत आहेत, आरोग्य मित्र जे आहेत ते बिनमुदत संपावर जाणार आहेत 12 फेब्रुवारीपासून. त्यांच्या अनेक काही मागण्या आहेत, त्या मागण्यांसंदर्भात आपल्याला काही त्यांचे निवेदन वगैरे प्राप्त होईल? नाही, आरोग्य मित्र हे ज्या कंपनीला मी काम दिलं असते त्या कंपनीच्या मार्फत नेमलेले असतात. शासनाचा त्यांच्या डायरेक्ट संबंध येत नाही. यापूर्वीसुद्धा या विषयावरती बऱ्याच वेळा आमच्या सर्वांबरोबर त्यांच्या चर्चा झाल्या आहेत. तरीसुद्धा किमान त्या कंपनीनं त्यांना योग्य मोबदला द्यावा, त्यांना अधिक चांगल्या सुविधा द्याव्यात, यासाठी जे काही आपल्याला शासन म्हणून करता येईल तेवढं करण्यासाठी आपण प्रयत्न करू.